एप्रिल मे महिन्यामध्ये महापालिका निवडणूक होण्याची शक्यता. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं महत्त्वाचं वक्तव्य. तर पुणे महापालिकेमध्ये भाजपची स्वबळाची भाषा. नाशिक महापालिकेच्या 2025-26 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर. 3053 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर. प्रशासकीय राजवटीमध्ये सादर होणारा हा तिसरा अर्थसंकल्प. नाशिक महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातून मालमत्ता करामध्ये 2% वाढ. 2018 नंतर प्रथमच मालमत्ता करात वाढ. आगामी कुंभमेळ्यासाठी 425 कोटी रुपयांची विशेष तरतूद. कोस्टल रोडच्या मोकळ्या जागेवर खेळाचं मैदान करा. खुल्या जागेपैकी 50 एकर जागा खेळाच्या मैदानासाठी राखीव ठेवा. मंत्री मंगल प्रभात लोढांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली घाटकोपरच्या चिराग मुस्लिम बहुल वसाहतीची पाहणी. मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात सोमय्यांनी दिलं होतं निवेदन. अकोल्यात दिवंगत माजी आमदार तुकाराम बिरकड यांच्या कुटुंबाची अभिनेते भारत गणेशपूर यांनी घेतली भेट. 13 फेब्रुवारीला झाला होता बिरकड यांचा अपघात. पुण्यात युवक काँग्रेसचं हल्लाबोल आंदोलन. नशा नको नोकरी द्या म्हणत पुण्यात युवक काँग्रेसचा मोर्चा. कोळसा तंदूरभट्टी वापरणाऱ्या रेस्टॉरंट आणि ढाब्यांना मुंबई महानगरपालिकेची नोटीस. कोळसा तंदूरभट्टीऐवजी इलेक्ट्रिक उपकरणं किंवा सीएनजी पीएनजी एलपीजीचा वापर करण्याच्या दिल्या सूचना. मुंबईतील बीकेसीच्या धर्तीवर मीरा भाईंदरमध्येही धावणार पॉड टॅक्सी. याबाबत विस्तृत प्रकल्प तयार करण्याचं काम सुरू. लवकरच परवानगी दिली जाईल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. मध्य रेल्वेच्या नियोजन शून्य कारभारामुळे नेरळ रेल्वे स्थानकामध्ये येणाऱ्या प्रवाशांचे हाल. पादचारी पूल तोडायला सुरुवात. परिणामी ट्रेनच्या प्रथम डब्यातून येणाऱ्या प्रवाशांना स्थानकाबाहेर जाण्यासाठी ट्रेनच्या 8व्या डब्यापर्यंत मागे चालत जावं लागतं. मीरा भाईंदरमधील उड्डाणपुलाला रतन टाटांचं नाव द्या. मनसे शहर अध्यक्ष संदीप राणे यांची पालकमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक प्रकरण. आर्थिक गुन्हे शाखेकडून विकासक धर्मेश पौंडला अटक. आरोपी हितेश मेहता आणि धर्मेश पौंड यांना 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी. न्यू इंडिया बँक घोटाळ्यातील आरोपी हितेश मेहताकडे गैरव्यवहारातले 70 कोटी अजूनही असल्याचा संशय. आर्थिक गुन्हे शाखेकडून गैरव्यवहाराची चौकशी. मुंबईमध्ये ईडीचे 12 ठिकाणी छापे. बँक फसवणुकीबाबत सुरू असलेल्या तपासाशी संबंधित छापे असल्याची माहिती. कारवाईत स्थावर मालमत्तेसह बँकेतील निधी आणि विविध आक्षेपार्ह दस्तावेज जप्त. मुंबईत पुन्हा मराठी गुजराती वाद. रूपम शोरूममधील मॅनेजरकडून मराठी ग्राहकाला गुजरातीमध्ये बोलण्याची जबरदस्ती. ठाकरे गटाच्या विभाग प्रमुखांनी दिली समज. मॅनेजरनं मराठी लोकांची माफी मागितल्यानंतर प्रकरण निवळलं. अहिल्यानगरनंतर आरजीआर हॉस्पिटलची नवी शाखा आता नागपूरमध्येही सुरू. डॉक्टर नवीन यांच्या हस्ते या शाखेचं उद्घाटन. आरजीआर हॉस्पिटलच्या 90 पेक्षाही जास्त शाखा भारतात. पालघरच्या चंद्रगावमध्ये रोटरी क्लबचा ग्रामविकास प्रकल्प पूर्ण. चंद्रगावमध्ये 723 गावकऱ्यांना वैयक्तिक सौर दिवा मिळणार. सौर उपसा सिंचनमुळे 15 शेतकरी कुटुंबांना वर्षभर सिंचनासाठी पाणी मिळणार. मुंबईत सीमाशुल्क विभागाच्या AIU कडून मुंबई विमानतळावर परदेशी महिलेला अटक. महिला पोटामध्ये कोकेन लपवून करत होती तस्करी. नाशिकच्या मालेगावमध्ये डेटा ऑपरेटरकडून 1,76,00,000चा अपहार. मालेगाव पोस्ट ऑफिस कार्यालयातली घटना. शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. मला मराठी येत नाही, जा माझी तक्रार करा असं म्हणत उल्हासनगरमध्ये RPF जवानाची मुजोरी. मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांच्याशी बोलताना जवानानं वापरली ही भाषा. कोनगाव खाडीवर परदेशी पाहुण्यांची वर्दळ. अमेरिका आणि युरोपमधून आलेल्या सीगल पक्ष्यांना पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. नाशिकमध्ये वाढदिवसाला चॉपरनं केक कापणं महागात पडलं. गजानन शेळके नावाच्या तरुणावर पोलिसांची कारवाई. सापळा रचून वाढदिवसाच्या दिवशीच घेतलं ताब्यात. कुर्ल्यात कौटुंबिक वादातून वडिलांनीच केली 4 वर्षीय मुलीची हत्या. आरोपी परवेज सिद्दीकीला अटक. पत्नीसोबत वाद झाल्यानंतर संतप्त पतीचं कृत्य. नागपूर कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोतवाल बड्डीमध्ये एका खासगी फटाक्याच्या कंपनीत स्फोट. 2 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती.
अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर तिखटाच्या पाण्याचा मारा. छत्रपती संभाजीनगरच्या जिन्सी संजयनगर भागातली घटना. नशेच्या गोळ्यांसह आरोपीला अटक तर 8 जणांवर गुन्हा दाखल. नाशिकमध्ये चोरांचा सुळसुळाट. दारूच्या दुकानाच्या छताची कवलं तोडून ब्रँडेड दारूची चोरी. दारूसह 32,500 रुपयांची रोकड असा 70,000चा मुद्देमाल लंपास. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. अहिल्यानगरमध्ये बंदूक आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवत लूटमार. पोलिसांकडून लूटमारीचा शोध सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागामध्ये चोरट्याने एटीएम फोडलं. ॲक्सिस बँकेच्या एटीएम मधून लाखोंची रक्कम लंपास. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. अहिल्यानगरमध्ये स्थानिक गुन्हे शाखा अलर्ट मोडवर. एका आठवड्यामध्ये 4 पिस्तुलासह जिवंत काडतुसं जप्त तर 4 आरोपींना अटक. अहिल्यानगरमध्ये दुचाकीस्वाराला वाचवताना स्कॉर्पिओ कार उलटली. अपघातामध्ये 5 जण गंभीर जखमी तर 2घांची प्रकृती गंभीर. नागपूरमध्ये कामावरून काढण्यामुळे चालकाची आत्महत्या. नागपूर जिल्ह्यातील कापरखेडामधली घटना. मद्यपान करून कामावर येत असल्यामुळे मालकानं कामावरून काढलं होतं. दुचाकीसह स्वतःला पेटवून घेत केली आत्महत्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.